मेन रोड वरती विषय हार्ड. तर आम्ही चाललोय आता कॉलेजला. ऑलरेडी सरांचा फोन येऊन गेलाय कुठं यायचा म्हणून. समजना झाले आता काय करायचं. त्याच्यामुळे लेट झाला. आज कुठे गेलो आपण बँकेत गेलो SBI मध्ये. तिथे SBI मध्ये गेलो. तिथे एक मामा भेटला पहिला. त्याला विचारलं की किती वाजता चालू होणार आहे. तो म्हटला 10 वाजता चालू होणार आहे. 9:50ला गेलो त्यावेळी चालू होतं. मामा नंबरात पहिला उभं राहायचं होतं म्हणून आम्हाला लेट म्हणून सांगितला. आता आम्ही चाललोय कॉलेजला. पैसे काढल्यात. दांडलीचं नियोजन आहे काय? दांडलीचं नियोजन काय कुठं आहे आपण? कुठं आहे म्हणजे टोकलो याला उड्याचा आहे बघ. अरे फास्ट अँड फ्युरियस बघितला आपण. निप्पाणीचा मेन रोड बघू शकताय तुम्ही आता. आहे निप्पाणीचा मेन रोड. PV रोड. पुन्हा बेंगलोर रोड. पुन्हा बेंगलोर रोड म्हणजे PV रोड. आज काय आलं मला 21 वर्ष झालं निप्पाणीत आहे पण आज काय आलं PV रोड म्हणजे पुन्हा बेंगलोर रोड. 24 वर्ष. जरा घे इकडे काही विषय कसं तरी चाललंय गच्चगिरी. क्या हुआ तेरा वादा. आज आमचा प्लॅन आहे एक क्लास करायचा. आज आमचा प्लॅन आहे कोल्हापूरला जायचा. एक क्लास करायचा. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे कोल्हापूरला. 6 लाखाला भेटा. आमचं जिल्हा परिषद मध्ये काम आहे. मोठी माणसं आहे. पण तुम्हाला काही घंटा माहिती आहे ते ब्लॉग मी पण टाइमपासला करतो. मी वय केली रे ऋषा कोपराविक. डायरेक्ट खिशात 5 करोड. कॉलेज झालं आता कोल्हापूरला जायचं आहे. क्लास केलो 2. आता आपण कोल्हापूरला चाललोय. जिल्हा परिषदमध्ये जरा काम होतं सकाळी सांगितलं तसं. आता ते आटपायचं. तिथनं जरा SSC बोर्डमध्ये जायचं आहे. मग सगळं करून शंभूला भेटायचं आहे ना रे तेवेळी. शंभूला मस्तपैकी आजीनं सीताफळ जाम वगैरे दिल्या ते द्यायचं आहे. मग तिथून परत मग निप्पाणीला यायचं. ऋषा उठला. तर आपण आता पोचलोय जिल्हा परिषदला. तुम्ही जिल्हा परिषदची बिल्डिंग बघू शकताय. ही जिल्हा परिषदची बिल्डिंग आहे. आता आपलं एक काम आहे इथं. जरा डॉक्युमेंट्स वगैरे घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर भाई बघा कसे आपले हे डान्स करून एकदम सल्लू बाई झालाय भाऊ आज. बघूया आता जिल्हा परिषदमधलं काम झाल्यानंतर काय करायचं. SSC बोर्डमध्ये पण जायचं जाते वेळी. 3 फ्लोअरवर चढून झालं पाहिजे लक्षात ठेव. तर 3 फ्लोअरवर चढायचं आपण. आज चढेगा तो काम हो पाएगा. आज नहीं चढ़ेगा तो काम कैसे हो पाएगा. वाह वाह. चला आता इथलं काम करूया आपण आणि मग पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया खाली गेल्यानंतर. तर आपलं आता काम झालं आहे जिल्हा परिषदमधलं. आता आपण जाऊया थोडं काय तर खाऊ मग निप्पाणीला निघू परत. हा भाऊ बघा कसा बसला आहे आपला. कसा आहे दिसायला आहे बघा. बाउन्सर आलाय वाटायला माझ्यासोबत बाउन्सर. चला आता जरा गाडी घ्या. आमचे बैठक स्थान खूप दुखत आहे आता. तर आपण आता जाऊ काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर मग निप्पाणीला परत निघू. मी म्हणतोय पिझ्झा ब्रशला जाऊया काय आणि काय तर मस्त ते अनलिमिटेड मेन्यू ट्राय करूया. काय म्हणतोस. जाऊया. चला आता आपण मग थोडंसं चॅलेंज पण करू शकतो ना आपण. आता तिथं जाऊ करू की कोण जास्त पिझ्झा खाते. अदरवाईज तिथं जे स्टार्टिंगला मेन्यू असतात म्हणजे मेन कोर्स सोडून जो असतोय स्टार्टर त्याचा आपण चॅलेंज करू शकतोय. बघू तिथं जाऊन ठरवू काय करायचं आहे ते. तर आपण पिझ्झा ब्रशला पोचलोय बघू शकताय. सोलेमान भाई क्या चाल आहे क्या डाल आहे क्या कमाल आहे. आता व्ह्यू दाखवला असतो मागं हे राहून दे. आता खायचा मुड आहे त्यामुळं गप बसतो. चला आपण आज जाऊन बघूया आता काय काय खायला भेटेल इथं. आता नाही करू नको आता प्लीज भाई करायला लागते त्याशिवाय चालत नाही माहिती ना तुला. धंदा आहे आपला. काय घ्यायलायस तू.
हो 5-6 घालाय जिमला जातोस लाज वाटत नाही तुला मी काय खाऊ मला समजा ना झालंय तू माझ्याशिवाय मी हे सगळं मला पण तेच दे ओके कसं आहे भावा पावभाजी चांगले तर आम्ही आता घेतलेलो पहिला पास्ता कॉर्न्स सलाड ऋषा तू काय खायला भाई सेम फक्त पावभाजी आणि पास्ता त्यानं जास्त घेतला आहे तर बघू आता टेस्ट कशी आहे भाया साल्ट बे यास कसा आहे पिझ्झा ऋषा चांगला आहे एक नंबर डेफिनेटली 10 out of 250 रुपयाला अनलिमिटेड आहे खरं 500 रुपयेपर्यंत आता खाल्लंय अजून मागवलंय रियालिटी 2 खाल्ल्यात अजून 3 येणार आहेत पिझ्झा मस्त आहे 10 out of 8 अजून 10 out of 8 अजून माझं गार्लिक ब्रेड यायचं आहे त्यासाठी थांबलोय वर येताना सलमान खान म्हणून आलता आता सोहेल खान झाला दाखव सोहेल खान दाखव गार्लिक ब्रेड आलाय पीस बघा हो कसं आहे बघा चीज असं हा शेवट किती चिली फ्लेक्स काय म्हणायचं मी त्याला ऑरिगॅनो सार्थक तुला चॅलेंज आहे डबल मार्गरेटा पिझ्झा एका घासात खायचा आहे तो ना काय देणार 100 रुपये हां 100 रुपये नाही एवढा पिझ्झा एका घातात खातो हा खा 100 रुपये आहे. देणार फुकून खायला नाही लागली 100% तरी बघायला बघून देतो सपला काय जय हनुमान मामा काय विषय पोट भरलं काय एक नंबर असं गच्च झालंय पोट आता घरलाच वाटायला काय घंटा घरलाच वाटते आता पोट भरलंय पाक जायला तर पाहिजे घरला तर आता चला आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आज खूप मजा आली मस्त हां शंभू बरोबर पण एक व्हिडिओ करायचा त्यानंतर आपण व्लॉग संपू व्लॉगच्या शेवटी मी एक क्लिप टाकू आणि आजचा व्लॉग संपू थँक्यू आजच्यासाठी एवढंच खाऊन पिऊन राहा मस्त राहा एन्जॉय करा डिप्रेशनमध्ये राहू नका कधी आणि तुम्हाला जर डिप्रेशन वगैरे होत असेल तर नक्की आमच्या चॅनलला आणि पेजला फॉलो करा आपण मस्त एन्जॉय करू डिप्रेशन की माकी किरकिरी ठीक आहे चला थँक्स फॉर वॉचिंग मेक शुअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू